थँक्यू सो मच किरण बस्कर सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. होईल मॅचला सुरुवात. यशराज फायटर संघ फलंदाजी करण्याचा निर्णय. स्ट्राईकवर फलंदाज अभिषेक पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न अगदी बॅकफुटला जाऊन पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. अगदी या चेंडूवर एक धाव घेतली जाईल. धावांचा श्री गणेशा होत असताना टीम यशराज फायटर्स. एका बाजूला सतीश देसाई साहेब यांचा संघ उपसरपंच आहेत. दुसऱ्या बाजूला केदार अनस्टॉपेबल महेश पाटील साहेब यांचा संघ. बनपुरी प्रीमियर लीगचे आधारस्तंभ. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अधिक एसटी रक्षकाने चेंडू पकडण्यामध्ये आले अपयश. एक धाव मात्र या चेंडूवर देखील प्राप्त होईल. अगदी बॅटची कडा लागली होती. संधी होती झेल पकडण्याची परंतु संधी गमावली आहे. 2 धावा धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम यशराज फायटर्स. या स्पर्धेमध्ये यशराज फायटर्स या संघाच्या 78 धावा हा उच्चांक राहिलाय. अगदी हलक्या हाताने लेट कटचा फटका. थर्डमॅनच्या दिशेने चेंडूला दिशा दिली. एक धाव पूर्ण केली जाईल. अगदी वावरामधून क्षेत्ररक्षक धावत असताना 2 धावा प्राप्त केल्यात. अगदी क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर गेले. येस अगदी 2 धावा प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 4. बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू खेळू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये. अगदी चेंडू पायावर आदळलाय. निर्धाव चेंडूची होते सांगता. अगदी फलंदाजी करत असताना हा चेंडू खेळू की नको त्याच दरम्यान अगदी चेंडू पायावर टाकला. इट्स अ परफेक्ट यॉर्कर. मुंबई क्रिकेटच्या भाषेत बोलायचं गेलं तर अगदी बुंद्यात टाकलाय आणि फलंदाजाला जागेवर उभं ठेवलंय. 2 to go. विजय. हा चेंडू मात्र विजयाने अगदी अवंतर स्वरूपात हाताळला जातोय. हा चेंडू देखील यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न परंतु अवंतर चेंडूची होते सांगता. यशराज फायटर संघाने मात्र या स्पर्धेमध्ये प्रभावी कामगिरी केली. काल एक सामना जिंकला. सकाळी देखील सामना जिंकलाय. म्हणजेच काय तर या संघाचा खेळ दर्जेदार राहिलाय. उपसरपंच सतीश देसाई साहेब यांच्या मालकीचा हा संघ आहे आणि ज्या प्रकारे कामगिरी केली आहे प्रभावित केले या संघाने. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अतिरिक्त उचळी गोलंदाज विजय मोहिते यांचा हा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावर टीम यशराज फायटर्स. काल अभिषेक मोहिते यांनी 19 चेंडूमध्ये 48 धावांची खेळी केली होती या संघासाठी. आज मात्र कसा खेळ राहील. अभिषेक मोहिते 3 धावांवर खेळत आहेत. अभिषेक ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू शरीरावर आदळलाय. तद्वर 1 धाव प्राप्त केली जाईल. यस पंचांचा इशारा. लेग बाय स्वरूपात 1 धाव मात्र जोडली जाईल. पंच हिरल नायर सर आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये गजानन हिरेकर सर यांना आपण पाहतोय. अगदी मुंबईतील नामांकित पंच या स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत. अगदी आशुतोष व्यवहारे सर हे देखील आज मात्र मुंबईपासून आज या बनपुरी गावामध्ये दाखल झालेत. पहिल्या षटकाची होते सांगता. पहिलं यशस्वी षटक समाप्त होतंय. गोलंदाज अगदी 6 धावा धावफलकावर. संस्कार मोहिते षटक क्रमांक 2 साठी सज्ज झालेत. ओव्हर द विकेटने पॉवर प्लेचा षटक समाप्त झाले. संस्कार मोहिते यांचा पहिलाच बॉल हाफ वॉली होता. अप्पर कट खेळलाय. अगदी डीप बॅकवर्ड पॉइंटला 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर धावतायत. वावरामधून 2 धावा पूर्ण केल्या जातील. फेकी अगदी चांगली केली. पहा अगदी क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनचा चेंडूवर पकडण्यासाठी गेला. 2 धावा मात्र धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या बिनगडी बाद 8 धावा. अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालंय.
हेच अगदी कर्णधाराने जर क्षेत्ररक्षणाची सजावट पाहिली ना तर प्रणव सर चकित करणारे आहे. अगदी 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आहेत. खूप कमी वेळा असं पाहायला मिळतं. कर्णधाराचं कौतुक व्हायला पाहिजे आणि अगदी आश्चर्य देखील वाटेल, कारण जर पाहिलं तर आपण वाईडिश लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन थोडा स्क्वेअर आहे आणि एक क्षेत्ररक्षक डीप प्लस स्क्वेअर लेगला आहे. आणि बाकीचे क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, शॉर्ट थर्ड मॅन 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. संस्कारचा हा चेंडू अगदी गुडलेंथला हिट झाल्यानंतर सरळ जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूचे होते. सांगता डॉट बॉल. बनपुरी प्रीमियर लीग 2024 तिसरं पर्व आपण पाहतोय. अगदी या तिसऱ्या पर्वामध्ये स्टम्प्स ॲप ऑनलाईन स्कोरिंग या ॲपच्या माध्यमातून आपण अगदी पाहू शकता. ओम साई MTC लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचा घर बसल्या आपण आनंद घेऊ शकता. आपल्या मोबाईलवर, TV स्क्रीनवर, लॅपटॉपवर. बॅकफुटला जाऊन अगदी खेळण्याचा प्रयत्न, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न झाला. फलंदाज अभिषेक मोहिते निर्धाव चेंडूचे होते. सांगता डॉट बॉल. काल अभिषेक मोहिते यांनी 48 धावांची विस्फोटक खेळी केली होती, परंतु आजचा नवीन दिवस आहे, नवीन सुरुवात करावी लागते आणि अगदी क्रिकेटमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतं. ज्या प्रकारे तुम्हाला नवीन दिवसाला नवीन सुरुवात करायची असते तेच आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. बिनगडी बाद 8. बुंदट टाकलाय चेंडू, अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. या यॉर्कर चेंडूवर 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. या सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर 4 चेंडू अखेर 9 धावा. संस्कार मोहिते यांनी 4 चेंडू हाताळलेत, अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. कंजूस गोलंदाजी केली आहे संस्कार मोहिते. बॅकफुटला जाऊन अगदी टॅपचा फटका पाहायला मिळतोय. जसं बॅडमिंटन मध्ये रॅकेट चालतं, चेंडू अगदी लॉंग ऑफ सीमा रेषा पार येतोय. फलंदाज अनिल देसाई यांच्या बॅटमधून बनपुरी प्रीमियर लीग चौकार. क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑफला, परंतु त्यांना चकवून चेंडू सीमारेषा पार गेला. अगदी क्षेत्ररक्षण खराब होत असताना 4 धावांचा फटका. 13 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू. गोलंदाज संस्कार मोहिते. अनिल अगदी या बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. अगदी बॅक टू द बॉलर. गोलंदाज वेगाने चेंडूवर आले. या शेवटच्या चेंडूवर कोणती धाव प्राप्त होणार नाही. संस्कार मोहिते यांचं षटक समाप्त होतंय. 2 षटका अखेर टीम यशराज फायटर्स बिनगडी बाद 13 धावा. अगदी 2 षटकांची सांगता झाले. 2 षटकं जर पाहिली तर 10 मिनिटात पूर्ण केलेत सर. प्रणव पाटील अगदी ऑनलाईन स्कोरिंग करत असताना आपण त्यांना पाहतोय. स्टम्प्स ॲप या ॲपच्या माध्यमातून आपलं अगदी चांगलं असं गुणलेखन आणि चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि तीच माहिती आम्ही तमाम प्रेक्षक राजापर्यंत पोहोचवतोय. आज मात्र या तिसऱ्या पर्वाचा कोण होईल मानकरी, या करंडकावर कोण कोरेल नाव याची देखील आतुरता असेल. मिस्टर BPL तिसऱ्या पर्वाचा कोण होईल. गोलंदाज सुरेश मोहिते. फलंदाज अभिषेक मोहिते, गोलंदाज सुरेश मोहिते. म्हणजेच काय तर 2 मोहिते बंधूंची ही क्रिकेटची लढाई आपण पाहतोय. एकाच्या हातामध्ये चेंडू, एकाच्या हातामध्ये बॅट. अगदी कोण कोणावर मात करेल हा चेंडू फळीचा क्रिकेटचा खेळ. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न जरूर झाला, परंतु सुरेश यांनी चांगला चेंडू हाताळला जातोय. अगदी फेकी पहा, चुकीच्या दिशेला नाही तर अगदी वेगाने केले. मी तर म्हणेन चुकी केले. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा लेग बाय स्वरूपात प्राप्त केल्या जातील. या 2 धावेने टीमची धावसंख्या बिनगडी बाद 15 धावा. अगदी दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये ज्या प्रकारचं ऊन आहे, खेळपट्टी देखील तापले. आता फलंदाजांना स्ट्राईक रेट मात्र वाढवावा लागेल. अकुट टप्प्याचा चेंडू होता. अभिषेक शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र या चेंडूवर प्राप्त केली जाईल. अगदी आज संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रत्येकाला आतुरता असेल या तिसऱ्या पर्वाचा मानकरी कोण ठरेल. कोणता कर्णधार हा करंडक उंचावेल आणि कोणत्या संघ मालकाच्या घरी हा करंडक जाईल
याची देखील आतुरता प्रत्येकाला असेल आणि या प्रश्नाचं उत्तर संध्याकाळी प्राप्त होईल. अनिल देसाई कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु चेंडू आणि या बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता धावसंख्या धावफलकावर 16 धावा. अगदी या षटकातील 3 चेंडूवर अवघी 1 धाव खर्च केली आहे. गोलंदाज सुरेश मोहिते यांनी चांगल्या टप्प्यावर अद्याप गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना मात्र हात खोलावे लागतील. हलक्या हाताने अगदी लेटकट खेळलाय. फ्लाइंग स्लिपला तैनात. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इट्स फॅब्युलस हिट. डायरेक्ट हिट इन ऑलवेज डेंजर. काय कौतुक करावं लागेल केदार या छोट्या खेळाडूचं. अगदी त्यांनी या थोडासा टाइम घेतला आणि सरळ चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला. फलंदाज धावबाद. व्हायला पाहिजे. अगदी एखादा उदयोन्मुख खेळाडू जर हा सामना पाहत असेल मैदानातून अथवा होमसाई MTC या YouTube चॅनलच्या माध्यमातून तर शिकण्यासारखी गोष्ट आहे की अगदी ज्या वेळेला तुमच्याकडे चेंडू येतो ना प्रणव सर, जास्त वेळ घेऊ नका. चेंडू पकडल्यानंतर पटकन फेका. अगदी फलंदाजाला धावबाद करण्याची संधी असते. 16-1 टीम यशराज फायटर्स. विजय देसाई साहेब, रणजित देसाई साहेब आणि कृष्णा मराठे साहेब, विनंती असेल आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला नम्र विनंती केली जाते आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. नवीन फलंदाज बाबा पवार. 4 चेंडूमध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे. गोलंदाज सुरेश मोहिते यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. अगदी 1 धाव खर्च केली. कालचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये नाईकबा 11 संघाचा हर्षवर्धन या खेळाडूने तब्बल एका षटकामध्ये 34 धावा खर्च केल्या होत्या. तब्बल 34. शेवटचा चेंडू फ्लिक केलाय. अगदी बॉटमहँडचा चांगला वापर. चेंडू आंब्याच्या झाडावर मारलाय. अगदी आंब्याच्या झाडावरून चेंडू जाईल. इट्स आउट ऑफ द पार्क. येतो एक अफलातून फटका. फलंदाज बाबा पवार यांच्या बॅटमधून पवारांची पॉवर दिसते. षटकार. काय फटका सजवलाय. अप्रतिम फटका. अगदी एका क्षणाला असं वाटलं की तो चेंडू आंब्याच्या झाडावर पडतोय परंतु त्या आंब्याच्या झाडावरून चेंडू सीमारेषा पार गेलाय. 22 धावा. बाबा पवार खेळपट्टीवर आले काय आणि पहिलाच चेंडू फेकून दिला. 1 टू गो. तिसरं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज सुरेश मोहिते. चला थोडंसं फास्ट करा प्लीज. टीम केदार अनस्टॉपेबल. अगदी चेंडू सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. पंचांचा इशारा. अवांतर चेंडू. व्हाईट बॉल. अगदी दबाव पाहायला मिळतोय. षटकार आला आणि त्यानंतर पुढचा चेंडू वाईड आलाय आणि हा दबाव असतो कारण प्रत्येकाला दबावामध्ये खेळ करायचा असतो आणि क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळाने तुम्हाला शिकवलंय परिस्थिती कशी असू द्या तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो. शेवटचा चेंडू सुरेश मोहिते लोअर फुलटत होता. जेलची संधी होती. अगदी चेंडू हातातून निसटलाय. क्षेत्ररक्षक पहा. अगदी मला तर वाटतंय दुपारचं जेवण घेतल्यानंतर अगदी छोटीशी डुलकी घेतली की काय असं वाटलं. एका क्षणाला दुहेरीचा प्रयत्न झालाय जरूर. अगदी काय घडलंय इथे. अगदी फेकी उशिरा केली जाते आणि त्याच दरम्यान अगदी फलंदाज सुरेश बाबा पवार यांनी मात्र अगदी येस अगदी शेवटच्या चेंडूवर जर पाहिलं तर पंचवीस धावा धावफलकावर. यशराज फायटर्स अगदी फलंदाजी करत असताना 25 धावा. त्यांच्या विरोधात केदार द अनस्टॉपेबल. एका बाजूला उपसरपंच सतीश देसाई साहेब यांचा संघ, दुसऱ्या बाजूला केदार द अनस्टॉपेबल महेश पाटील साहेब. अगदी बनपुरी प्रीमियर लीगचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या मालकीचा संघ. दोन्ही संघांच्या दरम्यान ही लढत आपण पाहतोय. टिट फॉर टॅट
जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जाईल का? अगदी धावसंख्या ज्या प्रकारे 3 षटकाखेर धाव फलकावर अगदी 25 झाले, म्हणजेच काय तर 12 चेंडूमध्ये आता फलंदाजांना हात खोलावे लागतील. बाबा पवार आहेत, अभिषेक मोहिते. अगदी अभिषेक मोहिते यांनी नाराज केले म्हणावं लागेल. 11 चेंडू खेळलेत आणि फक्त 7 धावा केल्यात. आणि बाबा पवार यांचा पहा 2 चेंडूमध्ये 8 धावा. म्हणजे क्रिकेटमध्ये विचार केला तर बाबा पवार यांचा स्ट्राईक रेट 400चा आहे. त्याच्या विरोधात अभिषेक मोहिते यांचा स्ट्राईक रेट फक्त 63चा आहे. म्हणजेच काय तर एका बाजूला T10 क्रिकेट चालू आहे आणि एका बाजूला कसोटी क्रिकेट. विशाल मोहिते, चला फास्ट करा प्लीज थोडस, विनंती असेल. टीम केदार द अनस्टॉपेबल. अभिषेक मोहिते, अभिषेक मोहिते या कुटप्पाचा चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. अगदी चेंडू बिहाइंड द विकेट जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने येतील परंतु बाबा पवार यांना स्वतःकडे स्ट्राईक हवी आहे हे मात्र स्पष्टपणे क्लिअर आहे. अगदी 26 धावा धाव फलकावर. 4थं षटक घेऊन गोलंदाज विशाल मोहिते आलेत आणि विशाल मोहिते कशा प्रकारे गोलंदाजी करतील? अगदी धावांवरती अंकुश ठेवलाय अद्याप या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना केदार द अनस्टॉपेबल. परंतु बाबा पवार खेळपट्टीवर आले. 2 चेंडू खेळलेत. 2 चेंडूवर अगदी 8 धावा केल्यात बाबा पवार यांनी. एक षटकार त्यांच्या बॅट मधून आला, एक मोठा फटका. बाबा पवार हलक्या हाताने अगदी बॅक टू द बॉलर. चेंडू ढकलण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु गोलंदाजाने ज्या प्रकारे हा चेंडू हाताळलाय, धीम्या गतीचा चेंडू विशाल मोहिते यांनी हाताळलाय. या चेंडूवर मात्र कोणतीही धाव प्राप्त होणार नाहीये. अगदी शिक्षण महर्षी दादासाहेब मोकाशी साहेब यांचा अगदी या बनपुरी गावचा शिक्षण महर्षी म्हणून कराडला कॉलेज आहे, कृषी महाविद्यालय. टप्पाचा चेंडू होता, कट केलाय. अगदी बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जाणार नाही कारण बांध मध्ये आडवा आलाय. या चेंडूवर 1 धाव प्राप्त केली जाईल. या सिंगलने 27 धावा धाव फलकावर. अगदी बनपुरी गावामध्ये कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रामधल्या व्यक्तींनी मात्र भरघोस असा प्रतिसाद अगदी या गावातून तारे सितारे अगदी पुढे गेलेत. अगदी नक्कीच आज आपण त्यांची देखील प्रत्येक मान्यवराची चर्चा केली जाईल. अभिषेक मोहिते अप्पर कट केला, बॅकवर्ड पॉइंट चेंडू खाली. अगदी एकाती झेल घेण्याचा प्रयत्न, चेंडू वावरामधून अगदी दुसऱ्या वावरामध्ये जातोय. तद्वर 2 धावा प्राप्त केल्या जातील. फलंदाज अभिषेक मोहिते. ज्या प्रकारे हे गोंडवट मैदान आपण पाहतोय, अगदी जर पाहिलं तर या 6 वावरांमध्ये बनवलेलं हे क्रीडांगण आणि समोरच्या दिशेला पाहिलं तर अगदी आंब्याची झाडं पाहतोय. अगदी ऑफ साईडला ऊसाची शेती आहे, अगदी ऊसाची लागवड केली आहे आणि अगदी ऑफ सीझन मध्ये ज्वारी, भुईमुग असेल, अगदी गहू असतील याची लागवड केली जाते. हे पीक घेतलं जातं. अकुट टप्प्याचा चेंडू त्यावर केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक अगदी चेंडू खाली. दोघांची झाले धडक परंतु चेंडू हातातून निसटू दिला नाहीये. पकडला जाईल झेल. फलंदाज अभिषेक मोहिते बाद. संस्काराने अगदी चांगला झेल पकडलाय. अगदी थोडीशी धडक जरूर झाली परंतु चेंडू हातातून सोडला नाहीये. धक्का दुसरा. टीम यशराज फायटर्स 29-2. राज नागवडे. अगदी सकाळच्या सत्रामध्ये ज्या खेळाडूने 48 धावांची विस्फोटक खेळी केली होती 18 चेंडूमध्ये, मी तर म्हणेन टीमची थोडीशी चुकी झाली आहे का? कारण राज नागवडे थोडेसे लवकर यायला पाहिजे होते आणि आता मात्र ज्या खेळाडूने अगदी 48 धावांची खेळी केली, आत्मविश्वास दुणावला होता परंतु थोडं अगदी जर पाहिलं तर संघाच्या फलंदाजीची क्रमवारी चुकली असं म्हणावं लागेल. 1 to go. राज नागवडे ऑन स्ट्राईक. यस, अगदी राज नागवडे. पहिला चेंडू, टायमिंग, ताकद, नजाकत, आत्मविश्वास दाखवणारा फटका. राज नागवडे आले आणि राज नागवडे यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर बनपुरी प्रीमियर लीगचा षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 35 धावा. अगदी त्याच दरम्यान बनपुरी प्रीमियर लीगचे आदरस्तंभ आदरणीय माननीय सन्माननीय महेश पाटील सरांचं शुभागमन झालंय. अगदी त्यांच्या मालकीचा संघ खेळतोय.
केदार अनस्टॉपेबल. अगदी महेश पाटील अँड कंपनीचे सर्व आहेत. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर लक्ष्मी कन्स्ट्रक्शन अगदी रोड कन्स्ट्रक्शनमध्ये त्यांचा व्यवसाय अगदी पाहायला मिळतो. परंतु क्रिकेटची खूप आवड आणि त्यांचा मुलगा अगदी केदार लेदर क्रिकेटचे धडे गिरवत असताना, परंतु काल अगदी त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. त्यांच्या माध्यमातून अगदी सांगितलं की त्यांच्या काळी अशा सुविधा नव्हत्याच काही, अगदी असे मैदानं देखील नव्हते. परंतु एखाद्या वावरात क्रिकेट खेळत असताना शाळेतून दप्तर घेऊन डायरेक्ट मैदानामध्ये क्रिकेट खेळायचं, अगदी संध्याकाळी घरी जायचं. आणि आम्हाला देखील आमच्या बालपणीचे दिवस आठवले. मुंबईला असताना अगदी खिडकीतून दप्तर टाकायचं, हाफ डे 10 वाजता, सकाळी 7ची शाळा, 10:30ला दप्तर टाकायचं. एकाला सांगायचं दप्तर मी बाहेर जातो, तू खिडकीतून दप्तर टाक, तिथून मैदानात. पण गावचं कसं जिल्हा परिषदेची शाळा असते, अगदी शिक्षकांची नजर चुकवून आपण मैदानात जातो, खेळतो काय, आणि ते दिवस आठवतात सर. अगदी महेश पाटील सर असतील, अगदी त्याच दरम्यान या प्रीमियर लीगचे अध्यक्ष जर पाहिलं तर गोल्डन मॅन त्यांची अगदी ख्याती आहे आपल्याला पाहायला मिळतात. संतोष मोकाशी शेठ साहेब त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे, कारण हे संपूर्ण मान्यवरांनी ज्या प्रकारे या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिलाय. गोलंदाज बॉलर नेम अंतिम षटक गोलंदाजी घेऊन किरण कांबळे. अगदी बाबा पवार आणि राज नागवडे यांनी मात्र आता धावसंख्येचा गिअर शिफ्ट केलाय का. बाबा पवार चेंडू हवेत खेळलाय, जेलची संधी असेल, काऊ कॉर्नर आहे सीमारेषा लगत, अगदी क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सूर्यकिरण जणू काही डोळ्यावर आलाय. 2 धावा पूर्ण केल्या, तयारीचा प्रयत्न अगदी नाही होणार. क्षेत्ररक्षण जरूर खराब राहिलाय, संधी होती परंतु संधीचं सोनं करता आले नाहीये, संधीची माती केली. आणि ज्या प्रकारे हा झेल सोडलाय, या 2 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 37 धावा. अगदी महेश पाटील सरांची अजून एक आठवण आहे की त्यांच्या बालपणी ते ज्यावेळेला क्रिकेट खेळायचे, अगदी देसाई अवॉर्ड, अगदी हा परिसर आहे, त्या परिसरामध्ये जाऊन त्यांचे सगळे सहकारी. आणि काल अगदी माजी खेळाडूंचा सामना देखील पाहिला. अगदी सर आम्हाला देखील खूप चांगलं वाटलं की जे खेळाडू अगदी आता 50+ आहेत, कोणी 60+ पण असेल, परंतु क्रिकेटची आवड, क्रिकेट खेळायची अगदी जिद्द, इच्छाशक्ती आणि दुर्दम्य महत्वाकांक्षा अगदी मैदानामध्ये पाहिली. अगदी काही खेळाडूंचा जो जोश पाहिला, तरुण खेळाडूंनी देखील खूप काही शिकण्यासारखं आहे सर. की धावत असताना, अगदी फिल्डिंग करत असताना चेंडूवर जाणं, अगदी चेंडूवरची नजर, अगदी या वयामध्ये सोपं नसतं, कारण क्रिकेट सोडून 20 वर्ष झालेत आणि त्यानंतर तुम्ही मैदानात येता आणि एवढ्या तत्परतेने क्रिकेट खेळता. हॅट्स ऑफ. किरण कांबळे यांचा हा चेंडू अगदी चांगला पाहायला मिळतोय. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु अगदी क्षेत्ररक्षक बिहाइंड द विकेट होते. चांगल्या वेगाने चेंडूवर धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. 37 धावा धाव फलकावर, 2 गडी बाद. टीम यशराज फायटर्स. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी रनअप मध्ये व्यत्यय आला गोलंदाज किरण कांबळे आणि या गोलंदाजाने थांबणं पसंत केलंय. अगदी आयुष्य असत्व क्रिकेट ज्या वेळेला तुमची पावलं चुकतात ना, असं म्हणतात की त्यावेळेला थांबा, एक क्षण विचार करा, पुन्हा सुरुवात करा. हेच पाहायला मिळालं. किरण कांबळे अंतिम षटक, किती धावा येतील या षटकामध्ये, किती धावांचं लक्ष समोरच्या संघाला दिलं जाईल. बाबा पवार हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क होत नाहीये. यस, अगदी लेग बाय स्वरूपात 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. बाबा पवार यांनी 1 धाव घेतली. टीमची धावसंख्या 38 धावा. राज नागवडे ज्या खेळाडूने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, आणि प्रणव सर मी आधी देखील उल्लेख केला की या फलंदाजाचा क्रम चुकलाय का. आता मात्र हा प्रश्न संघ मालकाला आणि कर्णधाराला पडला असेल, कारण राज नागवडेने आजचा दिवस गाजवलाय. गोलंदाज किरण कांबळे 3 चेंडू हाताळले, 2 धावा खर्च केल्यात. अंतिम षटक चांगले 3 चेंडू हाताळलेत. अंतिम 3 चेंडू असतील या षटकातील शेष. किरण कांबळे यांचा हा चेंडू, अगदी चेंडू सोडून दिलाय आणि चेंडू अगदी लेग स्टंपला जाऊन आदळतोय. फलंदाजी काढले काठी, फलंदाज त्रिफळाची. किरण कांबळे अगदी ज्या प्रकारचा चेंडू हाताळला त्यांनी, जसं जणू काही एखादा कॉइन ठेवावा आणि त्या कॉइनवर चेंडू टाकावा असा चेंडू.
फलंदाज अगदी या चेंडू सोडला जरूर राज नागवडे, परंतु अगदी चेंडूने लेग स्टंपचा वेध घेतलाय. तिसरा धक्का बसतोय. 38 धावा धाव फलकावर. टीम केदार द अनस्टॉपेबल. चला पुढचा सामना अद्वैत वॉरियर्स विपक्ष CJ11. दोन्ही संघाच्या कर्णधारांचं आम्ही लक्ष वेधतोय. टीम अद्वैत वॉरियर्स विपक्ष CJ11. पहिल्या डावाअखेर आपल्या नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला चंद्रकांत जाधव साहेब यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला अद्वैत वॉरियर्स अविनाश मोकाशी साहेब यांचा संघ. चला प्लीज फास्ट करा थोडंसं. अगदी मोठू पतलू थोडे विश्रांती घेत आहेत आणि त्यानंतर मात्र ते संध्याकाळी आपल्यासोबत जोडले जातील आणि छोट्या मुलांची देखील तेव्हा मजा येईल. कौतुक व्हायला पाहिजे संपूर्ण बनपुरी प्रीमियर लीग कमिटीचं. काय आयोजन केलंय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू बॅटच्या बॉटमला लागतोय. गोलंदाज किरण चेंडूवर वेगाने गेलेत. एक धाव अगदी सहजरित्या घेतली जाईल. नितीन यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या 39 धावा. अगदी क्रिकेटचा एक काळ गाजवलाय असं व्यक्तिमत्व आमच्या अगदी उजव्या बाजूला बसलेत आणि त्यांच्या बरोबरीने संपूर्ण ग्रामस्थ त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 39 धावा धाव फलकावर. 1 to go. टीम केदार द अनस्टॉपेबल या संघासमोर किती धावांचं लक्ष असेल हे ठरवणारा शेवटचा चेंडू. बाबा पवार ऑन स्ट्राइक. किरण कांबळे अंतिम चेंडू घेऊन. बाबा पवार शेवटचा चेंडू हवेत खेळलाय. ज्याची संधी असेल अगदी चेंडू हातातून निसटलाय. एक धाव पूर्ण केली जाईल. बाबा पवार यांना शेवटच्या चेंडूवर मिळेल जीवनदान. एका धावेने पहिल्या डावाचे होते सांगता 40 धावा धाव फलकावर. टीम यशराज फायटर्स प्रथमतः फलंदाजी करत असताना 41 धावांचं लक्ष असेल. केदार द अनस्टॉपेबल 41 रन्स टू विन. टीम केदार द अनस्टॉपेबल. चला पुढच्या सामन्याचा आपण टॉस करूया. अद्वैत वॉरियर्स विपक्ष CJ11. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आपण त्वरित यायचंय. सन्माननीय भरतजी पाटील साहेब बाबा यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. भरतजी पाटील साहेब बाबा आपल्या शुभ हस्ते मॅचचा आम्ही टॉस करतोय. या दोन्ही कॅप्टन्स यायचंय. त्याचबरोबर आमचा संपूर्ण मित्र परिवार देखील दाखल झालाय. अगदी अनिकेत अर्थातच सरपंच, त्याचबरोबर अमित देखील आज सर्वेगावचा सुपुत्र उपस्थित झालाय. घाऱ्या डोळ्याचा अमर कदम तो देखील आज उपस्थित झाला या स्पर्धेसाठी. तुम्हाला संपूर्ण सर्वेगावातील संपूर्ण टीमचं आणि संपूर्ण खेळाडूंचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. सरपंच सर्वेगावचा अर्थातच आमचा लाडका अनिकेत अमित देखील आज आहे. त्याचबरोबर घाऱ्या डोळ्याचा अमर वेलकम, तुझं देखील स्वागत आहे. या दोन्ही कॅप्टन्स यशराज फायटर्सला आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या विनंती असेल, कारण सर्व वेळेचं बंधन आहे. केदार द अनस्टॉपेबल आपले सलामीचे फलंदाज त्वरित पाठवा. अगदी 41 धावांचं लक्ष. चला थोडंसं आपण फास्ट खेळूया. प्लीज त्वरा करा. ओमसा MTC प्रेझेंटेशन बॉक्स सध्या त्यांच्या माध्यमातून दाखवला जाईल. अगदी जिथे टॉस केला जाईल. अद्वैत वॉरियर्स माझ्यासोबत आहे आणि CJ11 टॉस कोण गेली या मॅचचा. अद्वैत वॉरियर्स कॉल करतोय आणि येस छापा काटा स्पिन दी कॉइन. छापा आहे कॉल. काटा आलाय. सकाळी नारळ फोडला. नारळ माहितीये तो नारळ फोडला देवाला. रविवार आहे आज. कसली ताकद आहे. ज्योतिबाचा वार आहे आज, त्यामुळे काही बोलता येत नाही. कुलस्वामी टॉस जिंकलाच महत्वाचा निर्णय. क्षेत्ररक्षण CJ11 कसं वातावरण आहे टीम मधलं. सगळे 11च्या 11 म्हणजे 14चा स्क्वॉड आहे. तो अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने मला त्यांनी सपोर्ट केला. संघ मालकांबद्दल काय बोलशील. संघ मालकांबद्दल तर काय बोलावं थोडे कमीच आहेत. का ओपनिंगच्या मॅच दिवशी आले, मॅच ओपनिंग केली आणि निघून गेले. फक्त संध्याकाळी एक कॉल, राहुल काय झालं, बस. येस छान आहे. टॉस जिंकून तू घेतलंयस.
क्षेत्ररक्षण फिल्डिंग अद्वैत वॉरियर्स, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या टीमची कशा पद्धतीने परिस्थिती आहे, किती मॅच खेळलात, किती मॅच जिंकलात? आम्ही 2 मॅच खेळलो, 1 विन 1 लॉस. म्हणजे ही मॅच तुम्हाला काही करून चांगल्या पॉईंट जिंकून काढायचे. तुझ्या टीमचे संघ मालक कसे आहेत? संघ मालक खूप छान आहेत. पुढच्या वर्षी म्हणजे असे संघ मालक बनपुरी या प्रीमियर लीग मध्ये सातत्याने असणं महत्वाचं आहे. नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि काय बोलतो, तुझ्या टीमचा कशा पद्धतीने आतापर्यंत वातावरण आहे? टीम जोशमध्ये आहे का टेन्शनमध्ये आहे? स्ट्रॅटेजी सगळ्या काय सांगशील? टीम तर काय आता फक्त एन्जॉय करते, बाकी टेन्शन बिन्शन आम्हाला काय नको आहे. एन्जॉयमध्ये घेऊन जाणार डायरेक्ट मॅच आणि ट्रॉफी सगळं? नक्कीच. चालेल, थँक्यू सो मच. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. CJ11 टॉस जिंकलेला आहे. दे वॉन्ट दी टॉस, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि अद्वैत वॉरियर्सला करायचे बॅटिंग. कुठेही जाऊ नका, सेकंड इनिंग आणखीन रंगतदार होईल, कारण की केदार द अनस्टॉपेबल सध्या बॅटिंग करते. धावसंख्या खूप कमी आहे, चेसिंग खूप कमी आहे, लो स्कोरिंग मॅच चांगल्या होतात असं ऐकलंय. बघूयात आता होते का चांगली. लेट्स सी. जाऊयात मॅचकडे. कॉमेंट्री बॉक्समध्ये लहू जाधव सर यांच्याकडे. धन्यवाद किरण पांडुरंग मस्कर सर. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. अगदी उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण वळणार आहोत. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम यशराज फायटर्स 42 धावांचं लक्ष. मॅचला होईल सुरुवात. नितीन येळवे, विजय मोहिते पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. नितीन येळवे चेंडू खाली पकडतील स्वतःच्या गोलंदाजीवर झेल. पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का. टीम केदार द अनस्टॉपेबल विजय गोल्डन डकचा शिकार ठरलेत. फलंदाज बाद. नितीन येळवे, कमी आहे, परंतु या कमी धावसंख्येमध्ये अगदी सामना रंगतदार होईल हे सांगणारा पहिला चेंडू. नवीन फलंदाज विशाल मोहिते. विशाल मोहिते बॅकफुटला जाऊन क्रिकेटचा फटका, अगदी क्रिकेटचा पुस्तकी फटका. आंब्याच्या झाडाखाली चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न, फेकी अगदी चांगल्या दिशेला गेल्या. चांगलं क्रिकेट. क्रिकेट मधला पुस्तकी फटका काय असतो तो म्हणजे स्क्वेअर कटचा फटका. अगदी गुडप्पा विश्वनाथ सरांची आठवण करून देणारा फटका. 2 धावेने धावांचं श्री गणेशा होत असताना टीम केदार द अनस्टॉपेबल, अगदी महेश पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ आणि संघ मालक मात्र आज मुख्य व्यासपीठावरून आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी. गतीमध्ये परिवर्तन, हलक्या हाताने चेंडू टाकलाय. अगदी लेग स्पिन प्रकारचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र चुकी झाली आहे. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हे पाहायचंय, परंतु संस्कार मोहिते खूप पुढे निघून गेले होते. अगदी त्यांचा स्टॉप होता जर पाहिलं तर अगदी कोपरखळणेला, परंतु ते गेलेत घनसोलीला. अगदी या 2 धावा मात्र 1 धाव जोडली जाईल. 1+1. येस, अगदी या 2 धावा टीमची टोटल 4-1. नितीन येळवे, नितीन येळवे यांचा हा चेंडू अगदी चेंडू सोडून दिलाय, परंतु चेंडू पायावर आदळतोय. म्हणजेच काय तर इट्स डेलिब्रेट. फटका खेळण्याचा अगदी फलंदाजाने कोणताही मनसुबा दाखवला नाहीये. ज्या प्रकारे आपण या स्पर्धा पाहतोय, बहुचर्चित स्पर्धा संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये बनपुरी प्रीमियर लीगची चर्चा होती, परंतु आज या स्पर्धेमध्ये कोणता संघ करंडक उंचावेल, मिस्टर BPL सीझन 3 चा कोण होईल मानकरी, याची देखील उत्कंठा असेल. नितीन येळवे अगदी वैविध्यपूर्ण गोलंदाजी करत असताना हा चेंडू मग अगदी पाहिला तर गुगली टाकण्याचा प्रयत्न झाला. येस, अगदी नॉन स्ट्रायकरचा फलंदाज सांगतोय की गुगली होता. ज्या प्रकारे विविधता आहे या गोलंदाजाच्या हातामध्ये, फिरकीचा जादूगर म्हणून नितीन येळवे यांच्याकडे पाहायला जातं. आयकॉन खेळाडू आहेत.
बॅकफुटला जाऊन पुलचा फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू अगदी बांधाच्या दिशेने मार्गस्थ होतो. एक धाव पूर्ण केली जाईल. या सिंगलवर विशाल मोहिते समाधान मानतील. यस अगदी पहिल्या षटकाखेर टीम केदार द अनस्टॉपेबल 5-1. पहिल्या काळचं क्रिकेट खूप वेगळं होतं. तुमच्या काळी लाल चेंडूचा अगदी लाल कलरचा चेंडू असायचा आणि आताचं क्रिकेट खूप बदललंय. आताचे चेंडू, आताच्या बॅट्स, आताच्या खेळपट्टी, अगदी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अगदी ते देखील खूप वर्षा दर्जाचं आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी अनिल देसाईंचा पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर टाकलेला चेंडू. अगदी येस रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. येस अगदी अंपायर्स कॉल. अगदी ज्या प्रकारचा आता रिव्ह्यू पाहतोय आणि जर पाहिलं तर महेश पाटील सर आता पहा अगदी टेक्नॉलॉजी आले. पहिलं अगदी तुम्ही पंचाने डिसिजन दिला, तुम्हाला जे काय असेल ते मान्य करायचं, मैदानाच्या बाहेर जायचं. परंतु आता अगदी कॅमेरा आला, येस अगदी पंचांचा इशारा, वाईट बॉल आणि तंत्रज्ञानाचा वापर पहा अगदी प्रत्येक गोष्टीसाठी केला जातो. आणि ओम साई MTC अक्षय शेठ महात्रे 81-82 डोंबिवलीवरून आज बनपुरीमध्ये 400 किलोमीटरचा प्रवास करून आज दाखल झालेत. तिसरं पर्व आणि 3 कॅमेरे, हे वैशिष्ट्य आहे बनपुरी प्रीमियर लीगचं. चौथ्या पर्वामध्ये जर 4 कॅमेरे लागले तर आश्चर्य वाटायला नकोय. अगदी होऊ शकतं, अगदी बनपुरीकर काही करू शकतात. अकुट टप्प्याचा चेंडू होता आहे ते मात्र सलगचा दुसरा अवांतर चेंडू हाताळला जातोय. वाईट बॉल. अगदी महेश पाटील सर अगदी सध्या क्रेडिट कार्डचा जमाना आहे आणि पहा अगदी तुमच्याकडे अकाउंटमध्ये पैसे कमी आहेत आणि पैसे खर्च केले जात आहेत. धावा कमी आहेत, धावा जास्त दिल्या जात आहेत. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, हा चेंडू मात्र अगदी अतिरिक्त उसळी प्राप्त होते. निर्धाव चेंडू जे होते सांगता. जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल, जर टीम ज्या प्रकारे खेळत असताना यशराज फायटर्स, तर निर्धाव चेंडू टाकावे लागतील. कारण फलंदाजी करणाऱ्या टीमचं काम सोपं झालंय. 23 मध्ये करायचे 34. बॅकफुटला जाऊन अगदी हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून वेगाने आलेत. चेंडू पकडण्याचा प्रयत्न, चेंडू होतोय अगदी दोन्ही हातांच्या मधून पसार, येतोय चौकार. धावफलकावर विशाल अगदी शरीरापासून दूर टाकलेला चेंडू सातत्याने, येस अगदी सातत्याने आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. खराब गोलंदाजी मी तर म्हणेन. गोलंदाज अनिल देसाई अगदी कर्णधाराने तुमच्यावर विश्वास दाखवलाय, तो विश्वास मात्र तुम्हाला सार्थ ठरवायचा आहे. अजून एका वाईट बॉल, सलगचे अवांतर चेंडू हाताळले जात आहेत. अगदी एका धावेने सामना जिंकू शकता, एका धावेने सर सामना हरू शकता. अगदी सध्या IPL चालू आहे. त्या दिवशी जर पाहिलं तर राजस्थान रॉयल्स सनरायझर्स हैदराबाद अवघ्या एका धावेने सामना जिंकला. भुवनेश्वर कुमार यांनी टाकलेला शेवटचा चेंडू, अगदी 2017ची IPL ची फायनल ती देखील मुंबई इंडियन्सने एका धावेने जिंकली होती. पुढ्यात टाकलाय चेंडू, अगदी चेंडूला फेकून दिलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. कडक कडकडीत प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. लॉंग ऑफ नाहीये, तुम्हाला 41 धावा डिफेंड करायचे आहेत. अकुट टप्प्याचा चेंडू, त्यावर केलाय प्रहार, चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार, अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जातोय. अगदी त्या शाळेला मानवंदन करणारा फटका. बनपुरी प्रीमियर लीग, षटकार.
अगदी या षटकाराने मात्र सामना पूर्णपणे खुला झालाय. 20 चेंडूमध्ये करायच्यात 16 धावा. विशाल मोहिते 9 चेंडूमध्ये 2 षटकारांच्या मदतीने 21 धावांची अगदी आक्रमक खेळी केली आहे. अगदी जर पाहिलं तर या षटकामध्ये अनिल देसाईने टाकलेले अवांतर चेंडू आणि त्यानंतर मात्र केलेला प्रहार. विशाल मोहिते आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. हा चेंडू अगदी अचूक टप्प्यावर हाताळला जातोय. अनिल देसाई यांच्या माध्यमातून 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. 25ला 1. केदार द अनस्टॉपेबल. अगदी संघाच्या नावामध्ये अनस्टॉपेबल आहे, म्हणजेच काय तर ते थांबणार नाहीयेत. शेवटचा चेंडू अप्पर कट करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा. बॅकवर्ड पॉइंटला शतरक्षक आहे. या चेंडूवर अगदी पकडला जाईल झेल फलंदाज विशाल मोहिते. बाद. 25ला दुसरा धक्का टीम केदार द अनस्टॉपेबल. ही 18 चेंडूमध्ये करायचे आहेत 16 धावा. ज्या खेळाडूने पहिल्या डावामध्ये अगदी चांगली फलंदाजी केली होती बाबा पवार गोलंदाजीसाठी. क्रमांक 4 वर नवीन फलंदाज सुरेश मोहिते आणि त्यांच्या साथीला आहेत संस्कार मोहिते. अगदी सलामीला आलेत. अद्याप एकही चेंडू खेळला नाहीये. समोर गोलंदाज बाबा पवार. संस्कार मोहिते पहिला चेंडू क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. अगदी एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. डावखुऱ्या हाताच्या खेळाडूंना अगदी एक नैसर्गिक वरदान असतं. नॅचरल लेग कटर पाहायला मिळतोय. आता मात्र संस्कार मोहिते यांना चेंडूकडे पाहून फलंदाजी करावी लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅटच्या बॉटमला लागलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला बाबा यांचा, परंतु अगदी चेंडू ज्या प्रकारे फिरत फिरत गेला अगदी भोवऱ्यासारखा फिरत होता. एक धाव जोडली जाईल. 26 धावा धाव फलकावर. 16 मध्ये करायचे आहेत 15 धावा. अगदी प्रत्येक चेंडूवर सामन्याचं समीकरण बदललं जाते. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच. या चेंडूवर अगदी आपण लॉंग ऑफ पाहतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. फलंदाज सुरेश मोहिते एका धावेवर समाधान मानतील. अगदी एकेरी दुहेरीने विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम केदार द अनस्टॉपेबल शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये बनपुरी गावाने आपला दबदबा नोंदवला. अगदी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू अगदी शरीरावर आदळतोय. अगदी फलंदाजाला हा चेंडू समजला नाहीये. बाबा पवार अगदी अनुभव आहे आणि आपण उल्लेख केल्यासारखी या डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. तुम्हाला त्यांच्या हाताकडे लक्ष ठेवावं लागेल. अगदी नॅचरल लेग कटर त्यांच्याकडे असतो. नैसर्गिक वरदान असतं. फलंदाजी करत असताना तुम्हाला या गोष्टीचा अगदी सातत्याने लक्ष ठेवायचं असतं. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. अगदी या चेंडूवर देखील फलंदाजाला शांत ठेवलंय. कसोटी असेल फलंदाज संस्कार मोहिते यांची. 5 चेंडू हाताळलेत बाबा पवार यांनी. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. 13 चेंडू 14 धावांची गरज विजयासाठी. 13 चेंडूमध्ये 14 करायचे आहेत. हुक करण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू पहा कॅप जमिनीवर पडले. शेवटचा चेंडू देखील निर्धाव हाताळलाय बाबा पवार यांचं. एक चांगलं षटक समाप्त होत आहे. 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 14 धावा. टीम केदार द अनस्टॉपेबल.
जर या गाण्याचा उल्लेख केला तर गुलाबी साडी संजू राठोड या गायकाने गायलेलं गाणं पहिलं मराठी गाणं जे अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्क्वेअरवर झळकवलं सर. आणि ह्या मराठी माणसासाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी भारतासाठी अभिमानाची गोष्ट असेल. काय गाणं गाजलंय. 12 मध्ये 14 करायचे आता. पहिला चेंडू अप्परकट डीप एस्टर कव्हरला चेंडू आंब्याच्या झाडावर गेलाय. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. यस अगदी दुहेरीचा प्रयत्न. धावचीची संधी. नितीन येळवे यांनी चेंडू जरूर पकडला परंतु अगदी चेंडू एस्टनला लावण्यामध्ये थोडंसं दिरंगाई केली. 2 धावा प्राप्त केल्या जातील. या 2 धावेने टीमची धावसंख्या 29. 11 चेंडूमध्ये करायच्यात 12 धावा. अगदी ज्या प्रकारे हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. सुरेश मोहिते ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागला. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. डॉट बॉल. 10 चेंडूमध्ये करायच्यात 12 धावा. आता मात्र दोन्ही संघ साहसाने खेळ करत असताना साहसी खेळ करावा लागेल. हिंमत दाखवावी लागेल. राज नागवडे हा चेंडू अगदी लेग स्टंप वरती टाकण्याचा प्रयत्न झालाय. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होईल का. अगदी दोन्ही फलंदाज मात्र वाईट +1 या धावेवर समाधान मानतील. या टीमची धावसंख्या धाव फलकावर 31-10 मध्ये करायच्या 10. अगदी सर गुलाबी साडीबद्दल आपण गाण्याबद्दल चर्चा करत होतो. यूट्यूबवर या गाण्याचे तब्बल 70 मिलियन व्ह्यूज आहेत. आणि या मराठी गाण्याने अगदी प्रत्येकाच्या मनावर सध्याच्या क्षणाला राज केल्या. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. अगदी हे चेंडू पहा अवांतर स्वरूपात हाताळला जातोय. गरज होती का या फेकीची हा प्रश्न आता स्वतःला विचारावा लागेल. वाईट +1 या 2 धावेने मात्र टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 ने पुढे जात असताना यस वाईट +1 33 धावा 10 चेंडूमध्ये करायच्या आहेत 8 धावा. केदार द अनस्टॉपेबल हा संघ मात्र आता विजयाच्या दिशेने पाऊल टाकत असताना स्लॉट मध्ये होता. ऑन साइडला भिरकवलाय. काऊ कॉर्नर आहे. चेंडू खाली पकडला जाईल. झेल फलंदाज बाद. ही पोळी साजूक तुपातली त्याला म्हावऱ्याचा लागलाय नाद. अगदी आज रविवारचा दिवस आहे. नक्कीच काही लोकांचा आज मात्र मच्छी असेल मटण असेल अगदी ताव मारतील परंतु आम्हाला आपल्या सगळ्यांना क्रिकेटचा नाद आहे. आणि म्हणूनच काय तर एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये अगदी खेळाडू तर खेळतच आहेत परंतु मान्यवर सर्व ग्रामस्थ अगदी या क्रीडांगणामध्ये दाखल झालेत. गोनवट मैदान म्हणून या मैदानाची ख्याती आहे. धावा करायच्या आहेत. 8-9 चेंडूंचा खेळ शिल्लक. नवीन फलंदाज विकास कडव. विकास कडव यांचा पहिला चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. आणि पहा जर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहिली तर अगदी क्षेत्ररक्षणाची सजावट जणू काही टेस्ट क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय विकास कडव. राज नागवडे यांचा हा चेंडू अगदी ऑन साइडला चेंडूला दिशा दिली आहे. मिड विकेट आहे. दीपवरून वेगाने आलेत. बांधावरून उडी टाकले. चेंडूची फेक केली जाईल का. येस अगदी काय तत्परतेने फेकी केल्या. एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील. 7 चेंडू मध्ये करायचे आहेत 7 धावा. रन बॉल इक्वेशन टीम केदार द अनस्टॉपेबल. अगदी एका चेंडूवर सामना रंगला जातोय. प्रत्येक चेंडूवर वेगळी घडामोड पाहायला मिळते. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. संस्कार मोहिते अगदी सलामीला येऊन फलंदाजी. फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. अगदी चेंडू डाऊन द लेग साइड. पंचांचा इशारा वाईड बॉल. मुंबई बोरिवली विभागातून अगदी पंचांचं हे त्रिकूट आज बनपुरी गावामध्ये दाखल झाले. शेवटचा चेंडू राज नगवडे यांचा संस्कार मोहिते यांच्या बॅट मधून येतोय. एक अप्रतिम फटका. 4 धावा चौकार.
टीम एस्ट्रॉच फायटर चला फास्ट करूया. 6 चेंडू मध्ये करायचे 2 धावा. अभिषेक मोहिते यांचा पहिला चेंडू अकूट टप्पा हाताळला जातोय. अगदी निर्धाव चेंडूची होते सांगता. 5 चेंडू मध्ये 2 धावा. अगदी आता चित्त थरारक सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. आता काय घडेल या सामन्यामध्ये हे देखील पाहायचंय, कारण 6 चेंडू मध्ये 2 धावा करायच्या होत्या. एक निर्धाव आलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज अभिषेक मोहिते. काय क्रिकेटचा खेळ रंगलाय. दोन्ही संघांना मात्र सामना जिंकायचा आहे. फलंदाज स्ट्राईक वरती आहेत विकास कडव. 2 धावेची विजयासाठी गरज असताना अगदी बॅकफुटला जाऊन पंच केलाय. अगदी स्वीपर कव्हरला चेंडू जाईल. अगदी मार्गस्थ होत असताना आपण पाहतोय विजयी धाव येते. फलंदाज विकास कडव यांच्या बॅटमधून सामना जिंकलाय टीम केदार द अनस्टॉपेबल. अभिनंदन टीम केदार द अनस्टॉपेबल.